पॅन कार्ड आपल्या सगळ्यांकडेच आहे, नाही का? पण एक महत्त्वाची बातमी आहे. आपल्या आर्थिक व्यवहारांसाठी जे इतकं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्याचे नियम लवकरच बदलणार आहेत. हो, मोठे बदल होणार आहेत. चला, तर मग पाहूया की 2026 पासून नक्की काय बदलतंय आणि आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. आता पहिला प्रश्न मनात येतो की हे सगळं अचानक का बदलतंय? यामागे असं काय मोठं कारण आहे? बरं, हे बदल काही हवेत झालेले नाहीत. यामागे एक खूप मोठा कायदेशीर बदल दडलेला आहे. आणि ते कारण म्हणजे तब्बल 60 वर्षांपेक्षा जुना असलेला 1961चा इन्कम टॅक्स कायदा आता बदलला जातोय. म्हणजे विचार करा, इतका जुना कायदा आता कालबाह्य होतोय आणि त्याची जागा घेतो एक अगदी नवीन प्राप्तिकर कायदा 2025. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सगळे नवीन नियम लागू होणार आहेत 1 एप्रिल 2026 पासून. त्यामुळे ही तारीख आपल्या सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवी. ठीक आहे, तर मग या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर म्हणजे अगदी बँकिंगपासून ते मोठ्या खरेदीपर्यंत कसा परिणाम होणार आहे? चला तर या सगळ्या बदलांवर एक नजर टाकूया. आपण बँकिंग, मोठ्या खरेदी, गुंतवणूक आणि विमा यांसारख्या क्षेत्रांवर काय परिणाम होईल ते पाहू. आणि हो, शेवटी सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तेही समजून घेऊ. चला, सगळ्यात आधी सुरुवात करूया बँकिंगपासून. कारण पैसे जमा करणे, काढणे, एफडी करणे हे तर आपलं रोजचं काम आहे. पाहूया यात नक्की काय बदलतंय. तर बघा, रोख रक्कम जमा करण्याच्या नियमात एक खूप मोठा बदल झालाय. आपल्याला आठवत असेल, आधी एका दिवसात 50,000पेक्षा जास्त कॅश भरली की पॅन लागायचं. पण आता तो नियम गेला, पूर्णपणे बदललाय. आता दिवसाची नाही तर वर्षाची मर्यादा आली आहे. म्हणजे एका आर्थिक वर्षात तुमच्या एका बँकेतल्या सगळ्या खात्यांमध्ये मिळून, सगळ्या खात्यांमध्ये मिळून जर 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली तर आणि तरच पॅन कार्ड लागणार आहे. तर हा आकडा लक्षात ठेवा, 10 लाख रुपये. ही आहे नवी वार्षिक मर्यादा. आता रोजच्या छोट्या मोठ्या रकमांचं टेन्शन नाही, फक्त संपूर्ण वर्षाच्या एकूण रकमेवर लक्ष ठेवायचं आहे. बरं, फक्त पैसे जमा करण्यापुरतंच नाही तर बँकिंगमध्ये अजूनही काही बदल आहेत. आता जसं 10 लाखांवर पैसे भरल्यावर पॅन लागतंय, तसंच एका वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त कॅश काढली तरी पॅन आवश्यक असणार आहे. आणि एफडीचं काय? तर बघा, एका वेळी 50,000पेक्षा जास्त रकमेची एफडी केली किंवा वर्षभरात वेगवेगळ्या एफडी मिळून एकूण रक्कम 5 लाखांच्या वर गेली तरीही पॅन कार्ड द्यावं लागेल. ओके, बँकिंगचं तर झालं. आता वळूया मोठ्या खरेदीकडे. म्हणजे घर, गाडी यांसारख्या मोठ्या गोष्टी घेताना काय बदल होणार आहेत ते पाहूया. मालमत्तेच्या व्यवहारांसाठी आता एक सरळ सोपा नियम आलाय. तुम्ही मालमत्ता विका, खरेदी करा, कोणाला भेट द्या किंवा जॉईंट डेव्हलपमेंटमध्ये जा, काहीही असो, जर त्या व्यवहाराची किंमत किंवा स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड हे कंपल्सरी आहे. यात आता कोणताही अपवाद किंवा सूट नाही. तर हा आकडा डोक्यात फिट करून ठेवा. 20 लाख रुपये. या मर्यादेमुळे आता प्रॉपर्टीच्या मोठ्या डील्सवर थेट परिणाम होणार आहे, हे नक्की. आता बोलूया गाडी खरेदीबद्दल. आणि इथे एक चांगली बातमी आहे. आधी कसं जवळपास प्रत्येक गाडी खरेदीसाठी पॅन लागायचं, पण आता तो नियम थोडा सोपा केलाय. आता फक्त जर तुम्ही 5 लाखांपेक्षा जास्त किमतीची गाडी घेत असाल तरच पॅन कंपल्सरी आहे. म्हणजे काय की लहान किंवा मध्यम बजेटची गाडी घेणाऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. चला, आता आपल्या आर्थिक भविष्याशी जोडलेल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी पाहूया, गुंतवणूक आणि विमा. इथे काय नवीन नियम आले आहेत त्यावर एक नजर टाकूया. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीच्या बाबतीत एक खूप मोठा आणि खरं तर महत्त्वाचा बदल झालाय. आधी कसं होतं, वर्षाचा प्रीमियम 50,000च्या वर गेला तरच पॅन लागायचं. पण आता ती अट पूर्णपणे काढून टाकली आहे. आता नियम सरळ आहे. तुम्ही विमा कंपनीसोबत कोणताही व्यवहार करा, तुम्हाला पॅन कार्ड द्यावंच लागेल. हो, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता प्रीमियम कमी आहे की जास्त याने काही फरक पडणार नाही. नियम अगदी स्पष्ट आहे. विमेशी संबंधित सर्व व्यवहारांसाठी आता पॅन आवश्यक असेल. यात कोणतीही संदिग्धता नाही. आता गुंतवणुकीच्या बाबतीतही नियम थोडे कडक झाले आहेत. जसं की तुम्ही जर अनलिस्टेड शेअर्सची 1 लाखांपेक्षा जास्त रक्कमेची खरेदी विक्री करत असाल तर पॅन लागेल. म्युच्युअल फंडमध्ये एका वेळी 50,000पेक्षा जास्त गुंतवत असाल तरीही पॅन आवश्यक आहे. आणि असंच काहीसं आरबीआय बॉन्ड्स आणि इतर सिक्युरिटीच्या बाबतीतही आहे. तिथेही विशिष्ट मर्यादेनंतर पॅन गरजेचं असणार आहे. ठीक आहे, आता वळूया काही इतर महत्त्वाच्या व्यवहारांकडे. म्हणजे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधली मोठी बिलं किंवा मग इतर काही मोठी खरेदी. इथे काय नियम आहे ते बघूया. हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या बिलांसाठी एक चांगली अपडेट आहे.
आधी जी 50,000ची मर्यादा होती ती आता थेट दुप्पट झाली आहे. म्हणजे आता तुमचं बिल 1,00,000च्या वर गेलं तरच तुम्हाला पॅन द्यावा लागेल. आणि आता एक शेवटचा पण महत्त्वाचा नियम. समजा तुम्ही अशी एखादी वस्तू किंवा सेवा घेतली जी आत्तापर्यंतच्या कोणत्याही नियमात बसत नाही आणि त्या एकाच व्यवहाराची किंमत 2,00,000पेक्षा जास्त आहे, तर अशा वेळीसुद्धा पॅन कार्ड देणं बंधनकारक असेल. वाह! कितीतरी नियम पाहिले आपण. पण आता या सगळ्या माहितीच्या गर्दीत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे लक्षात ठेवायलाच हवेत असे बदल कोणते? चला पटकन एक रिव्हिजन करूया. हे 4 बदल तर अजिबात विसरू नका. नंबर 1, कॅश डिपॉझिट. आता दिवसाचं नाही तर वर्षाला 10 लाखांचं लिमिट आहे. नंबर 2, प्रॉपर्टी. 20 लाखांच्या वरच्या व्यवहारासाठी पॅन कंपल्सरी. नंबर 3, गाडी. इथे 5 लाखांची नवीन मर्यादा आहे. आणि नंबर 4, जो सगळ्यात मोठा बदल आहे तो म्हणजे विमा. आता प्रीमियम कितीही असो, प्रत्येक व्यवहारासाठी पॅन लागणारच. पण एक महत्त्वाचा प्रश्न राहिला. अल्पवयीन मुलांच्या नावावर व्यवहार असतील तर काय? तर नियमांमध्ये याची सोय आहे. जर मुलाचं स्वतःचं काही उत्पन्न नसेल तर त्या व्यवहारासाठी त्याच्या आईवडिलांचं पॅन कार्ड वापरता येतं. ही एक खूप महत्त्वाची आणि सोयीची गोष्ट आहे. तर आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार. या सगळ्या नवीन मर्यादा आणि नियमांमुळे एप्रिल 2026 नंतर आपल्याला आपलं फायनान्शियल प्लॅनिंग आणि मोठ्या व्यवहारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल का, यावर नक्की विचार करा, कारण हे बदल आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर परिणाम करणारे आहेत.